राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्या सर्व सहकार्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपण सर्व जाणता की 19 महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली आणि ती निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये सत्तेवर कोणी याबद्दल सांगत आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशा प्रकारचं शासन तयार होईल असे अनेकांना वाटत फक्त ही सर्व किंवा आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केली आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मला त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी गेले 5 वर्षी सलग कराडकर मतदारसंघावर गेले होते त्याला तशी त्याबद्दल विचार आणि आदरणीय पवार साहेबांची भूमिका या भूमिकेतून आपण सर्व कार्य करतो आणि एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी मला मिळाली मला खातं माझ्या आवडीचं सहकार विभागाचं त्या ठिकाणी जायला फडणचं खातं मला त्या ठिकाणी देण्यात आलं जिल्ह्याचा सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतो परंतु ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहोत त्याच्यापेक्षा त्या वेगळ्या जिल्ह्याची जबाबदारी सुद्धा संपर्क मंत्रुन आपल्यावर देण्यात येईल अशा प्रकारची सूचना रवाना करण्यात आली आणि तो बऱ्याच त्या ठिकाणी मंत्री महोदयाने आपल्या आसपासचे परिसरातल्या जिल्ह्याची मागणी केली त्याला ते देण्यात आलं माझ्यावर जयंत पाटील साहेब अजित पवार साहेबांनी इंदूर जिल्ह्याची दौरा केली कोकणामधला हा निसर्ग संपन्न अशा प्रकारचा जिल्हा यापूर्वी पर्यटनाच्या निमित्ताने किंवा काही वेळा काही माझ्या पूर्वी आमदार असताना कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये आले पण मलाही आनंद झाला की कोकणासारखा हा सिंधू जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी संपर्क होऊन त्या ठिकाणी काम करायचं आणि कोकण हा परिसर नेहमीच त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो युवा कोकण असाच असतात आणि एक जेव्हा जबाबदारी आपण सर्व मंडळी सातत्याने निसर्गाशी लढा होते त्याचा प्रतिबंध कारण मूळचं कोकणाचं सर्व दर किंवा अर्थकर हे मुंबईशी निर्मित आहे आणि मुंबईचा आपला अलीकडचा संबंध त्या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून काही परिसरामध्ये काही विषयाला चालना त्या ठिकाणी आहे परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी तो उल्लेख आता पुढाकारांनी केला तर आदरणीय पवार साहेबांनी या कोकणामध्ये पर्यटनाला चालना मिळावी त्याच्यापूर्वी फळबागाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला त्या जगामध्ये जाणारा हा आपला हापूस वापर या परिसराचा काजू आहे की निसर्गानं आपल्याला त्या ठिकाणी जे वरदान दिलंय जी माती दिली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न दिलं आणि त्या पिकाला चालना देण्याची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी पवार साहेब आमचे सहकारी आणि उल्लेख केला त्याप्रमाणे पवार साहेबांचं कोकणावर विशेष लक्ष दिलेलं आहे आपल्याला आठवत असेल की 5 तासाच्या पूर आला त्या पुरामध्ये सावित्रीचं पाणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिपळूण परिसरामध्ये शिरलं पवार साहेब त्या ठिकाणी सकाळी लवकर उठून ते गेले सातारा जिल्ह्याचा बराचसा संपर्क त्या ठिकाणी तुटला होता कोकणामध्ये जात असताना सातारा मार्गे दिवसभर अजून पवार साहेब आणि रायगड जिल्ह्याचं त्या ठिकाणी आणि त्यांचं सातत्यानं कोकणावर परिसरावर लक्ष त्या ठिकाणी शेवटी शासन सत्तेवर आलं की आज जरी हे शासन 3 पक्षाचं आपण शासन आपलं आहे आणि 3 पक्षाचं असल्यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपले काही प्रश्न मार्गी लागत असं अनेकांच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी पण आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळामध्ये आपल्या जयंतराव पाटील साहेब गृहमंत्री अनिल देशमुख साहेब आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे ही सर्व मंडळी अतिशय चांगल्या प्रकारचे काम या राज्यामध्ये आणि आपल्या विभागावर जी खाती आहेत त्या विभागाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याची भूमिका ही त्या ठिकाणी फार फळं गेले होते आपल्या आजचा पवार साहेब
आपल्याला असं अपेक्षित होतं की गेल्या 5 वर्षामध्ये विकासाची प्रक्रिया रखडली आहे, त्याला त्या ठिकाणी चालना मिळेल असं आपल्याला वाटतं. परंतु शासन सत्तेवर आलं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव हा सर्व जगामध्ये याची सुरुवात झाली, आपल्या राज्यामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात. यामध्ये आपण जर बघितलं, देशाची राजधानी दिल्ली परंतु देशाची आर्थिक राजधानी मुंबई. जगातले अनेक विमान त्या ठिकाणी मुंबईला येतात, अनेक उद्योगधंद्याचे मंडळी त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळे कोरोनाचा फटका प्रादुर्भाव मुंबई आणि मुंबई जिल्हे असले आपल्यासारखे जिल्हे आहेत, गावी कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा असेल, नगर असेल, पुणे असेल, या सर्वांना त्या ठिकाणी बसतात. आणि त्यामुळे आपले नेते असतात गोळासाहेब हे आत्महत्या असणार सुद्धा कोरोनाचा खर्च सातत्याने वाढतो. या परिस्थितीत विकास कामाला त्या ठिकाणी थोडासा निघू शकला नाही, ही खर्च आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी. अलीकडच्या काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होतो अशा प्रकारचे चित्र आहे. तर माझी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती आहे की गणपतीच्या उत्सवाच्या सणामध्ये जो संपर्क करा त्याचा परिणाम पुन्हा रुग्ण वाढीत होतात आणि त्यामुळे आपल्याला अधिकची दक्षता घेणं गरजेचं आहे. आपल्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजितदादा पवार साहेबांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना राबवली आणि त्याच्या माध्यमातून प्रशासनाने काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम हे त्या ठिकाणी निश्चित झालं. आज 24 तारीख आहे, आज 24 तारखेला या माझं कुटुंब माझी जबाबदारी सांगता या ठिकाणी राज्य शासनाकडून करण्यात येते आणि त्यावर उद्देश हा आहे की आम्ही निश्चितपणे यावर काहीतरी मार्ग काढलाय की आम्ही सुरक्षित करतोय, मास्क वापरतोय, हा संदेश त्या माध्यमातून द्यायचा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती राहील की इथून पुढे सुद्धा आपण चांगल्या प्रकारचे दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. तशा प्रकारची दक्षता आपण सर्वांनी या ठिकाणी घेऊ. इथं आल्यानंतर मी सुरुवातीला जिल्ह्याचा एकंदर सरकारच्या बाबतीमध्ये आढावा घेतला आणि त्यामध्ये विशेषतः ज्या सोसायट्यांचे काही प्रश्न त्या ठिकाणी. दुसरं त्या ठिकाणी आपण बोलले की पीक कर्ज वाटप आहे, जिल्हा मंत्री बँकेला 105% जवळ नाही, परंतु राष्ट्रीयकृत बँकेने मात्र त्यांच्या उद्दिष्टाच्या फक्त 45% वाटप. आणि मग त्यांची जी लीड बँक आहे त्यांच्या मी अधिकाऱ्याला फोन करून कल्पना दिली की तुम्ही हे उद्दिष्ट ठीक आहे खरीप हंगामाला गेला, फक्त रब्बी हंगाम आहे, रब्बी कोकणामध्ये कमी असतो, परंतु आंबा असेल, काजू असेल यासाठी आपण अधिक कर्ज दिलं पाहिजे आणि 1-8 दिवसामध्ये आपण जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन मला त्याचा आढावा द्या अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी. दुसरा प्रश्न या ठिकाणी साधारणपणे की आपल्याकडे भाताचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. यावर्षी भाताचं पीक चांगलं उत्पन्न अजूनही आहे, परंतु आता अवकाळी पाऊस होते, वेळोवेळी पाऊस होते आणि त्यामुळे त्या पिकाचं नुकसान मोठं पाहतो. हे भाताचं पीक निघाल्यानंतर त्या ठिकाणी भात खरेदी केंद्र आहे, जो भात खरेदी हा त्या ठिकाणी आरोग्य विभागाचा त्या ठिकाणी अन्न नागरिक पुरवठ्याचा विषय त्या ठिकाणी आहे, परंतु त्याची जी यंत्रवणी करायची किंवा त्या ठिकाणी असलेले जे पिकाचं वाढवण असेल जी व्यवस्था करायची ती व्यवस्था सुद्धा माझ्या विभागावर त्या ठिकाणी. आणि मग मी त्या अधिकाऱ्याशी गेल्या 3 आठवड्यापूर्वी बोलतो, आधी त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणी साधारणपणे 1.5 लाख बारदांची आपण मागणी त्या ठिकाणी दिली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तोही प्रश्न आपण पाहिजे. शासकीय जी खरेदी असते त्या ठिकाणी तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल आणि भात असेल, त्याचा उद्देश एक आहे की शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळावा आणि दुसरं असतं की जर शासकीय खरेदी नसेल, किमान हमी भाव नसेल तर मग शेतकऱ्यांची लूट मोठ्या प्रमाणात होते. व्यापारी जातात, त्यांच्याकडून माल खरेदी करतात, परंतु त्यांना हे कळलं पाहिजे खाजगी व्यापाऱ्याला की मला जर तू माझा जर माल घेतला नाही तर मला पर्याय व्यवस्था शासन केली आहे आणि त्यासाठी परार विभागाच्या वतीनं आणि अन्न नागरिक पुरवठ्याच्या वतीनं हे त्या ठिकाणी काम निश्चित त्या ठिकाणी सुरू आहे. अन्य काही मंडळी मला त्यांची निवेदन दिले आहेत, त्या निवेदनाच्या माध्यमातून त्याच्या विभागाशी संपर्क ठेवून निश्चित आपले सर्व प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित राहील. इथे जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या बाबतीत चर्चा झाली. आता आपलं आघाडीचं सरकार आहे आणि त्यामुळे तो आपला रेशो ठरला आहे कोणत्या पक्षाची किती सदस्य
त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चित प्रकारे त्यामध्ये सुद्धा स्थान हे आपल्याला मिळाले आणि जो निधी आहे तो निधी सम प्रमाणात देत असताना आपल्या सदस्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी तो निधी मिळेल. निवडी होत असताना सुद्धा आपल्याला निकष ठरलाय त्या निकषाप्रमाणे त्या ठिकाणी निश्चित प्रकारे केला जातो. राज्य शासनानं कालच त्या ठिकाणी अतिवृष्टी पॅकेज जाहीर केलंय. सर्वेक्षण करायचं काम, पंचनामे करायचं काम हे त्या ठिकाणी सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची हानी झाली, पिकांची हानी झाली, त्याला मदत देण्याची शासनाची भूमिकाही त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा हे काम निश्चित त्या ठिकाणी केलं जातं. काका कुणातून यांनी आरोग्याच्या बाबतीमधल्या 100 वेळच्या हॉस्पिटलचा उल्लेख या ठिकाणी केला. खऱ्या अर्थानं शासकीय आरोग्य यंत्रणेची गरज काय हे आता आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. देशामध्ये राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खऱ्या अर्थानं शासकीय आरोग्य सेवेनं लोकांना सेवा देण्याचे काम करते. सुरुवातीला खाजगी डॉक्टर त्या ठिकाणी घाबरले होते, पुढे होते, नंतर कालांतराने पुढे आले, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना दिलासा देण्याचं काम आरोग्य यंत्रणेने केलंय. राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर बैठक घेऊन त्याही प्रश्नाला न्याय देण्याचं काम हे त्या ठिकाणी निश्चित प्रकारे केलं जाईल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी. हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून द्यायला पण त्यासाठी आवश्यक असलेलं काही काम आपल्याला भेटलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे एकदा या जिल्ह्यामध्ये आलो होतो माझ्या आमदार समितीच्या माध्यमातून काय पाहिलं की एका हॉटेलला बुकिंग करण्याची जागा त्या ठिकाणी आणि ती जागा दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी विशेष असे करून काही काम केलं. आपल्या शासनात ती मुदत वाढवून दिली. त्याच पद्धतीने आपल्या शासनानं समुद्राच्या कडेला एक वेगळ्या प्रकारच्या हट त्या ठिकाणी झोपडे निर्माण करायच्या अशा प्रकारची संकल्पना राबवली आणि गोव्यामध्ये जे असतं की मोटरसायकल आपल्याला त्या ठिकाणी रेंज होती तशा प्रकारचा प्रस्ताव या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी होता. परंतु त्यामध्ये उद्देश आहे की ज्या लोकांना गोव्यामध्ये हॉटेल सुरू राहणार राहण्याची सुविधा होणार नाही ती मंडळी इथं राहतील आणि इथल्या मोटरसायकल रेंज करून त्या ठिकाणी गोव्यामध्ये जातील अशा प्रकारची संकल्पना त्या ठिकाणी होईल. पण त्याला एकंदर असं की काही लोकांनी त्या काळामध्ये विरोध मला नसता महाराष्ट्राच्या आमदार समितीच्या परिणाम त्याच्या माध्यमातून दिसतं त्याही प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जाईल. आदरणीय पवार साहेबांच्या समितीचा या ठिकाणी उल्लेख झाला. काळात 11 तारखेला 1 वर्ष झालं. काकांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि विधानसभेच्या निवडणुकीचा पाऊस पडत होता. साहेबांची मतदारपेटी सर्व साहेब त्या ठिकाणी सातारला आले. पाऊस तर उभा झाला होता. आम्हाला वाटलं की साहेब येतील आणि कामगिरीचा सभागृह आपण घेऊ नका. परंतु उभ्या पावसामध्ये साहेब येईपर्यंत लोक रातच्या हल्ली नाहीत. काही लोकांनी खुर्च्या आपल्या डोक्यावर घेतल्या साहेबांची वाट बघत होते. पवार साहेब आले. त्यांनी त्या ठिकाणी सभेमध्ये भाषण केलं. 17-18 मिनिटाच्या एकंदर भाषणामध्ये त्याने एकंदर राज्याचा आढावा त्या ठिकाणी आणि त्या सभेनं खऱ्या अर्थानं राज्याचं राजकारण घेतलं. त्याने दाखवून दिलं की या वयामध्ये सुद्धा निसर्गाच्या कोणत्याही संकटाची पर्वा न करता मी या राज्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी बाहेर आहे उभा आहे अशा प्रकारचा मेसेज त्याने दिला आणि त्यांच्या माध्यमातून हे शासन सुरू आहे. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे 99 सालापासून आमदार म्हणून काम पाहते. अनेक मंडळी त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे जरी असतात मित्र असतात. मागच्या 6 महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातले शिवसेनेचे उमेदवार जे पडले ते मात्र आमदार होते जे पडले ते मला भेटले आणि मी आमच्या इकडे कसा त्या ठिकाणी झाला मी म्हणजे तुमच्या निवडणूक काय आला पराभव कसा त्याने सांगितलं ओनली शरद पवार. त्या पावसाच्या स्थितीमुळे सगळं चित्र आमचं त्या ठिकाणी बघितलं आणि त्या विचाराच्या पाठीशी आपलं लोक आहे. आज काका कुणावर त्यांच्या सर्व सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतला. या जिल्ह्यामध्ये एकेकाळी राष्ट्रवादीचं चांगल्या प्रकारचं वळण दिसून त्या ठिकाणी परंतु काही लोक आपल्याला सोडून गेले. सोडून गेले तरी सर्वसामान्य जनता त्या आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीशी त्या ठिकाणी आणि आज जी वेळ आलेली आहे त्या वेळेमध्ये या जिल्ह्यामधल्या नेतृत्वाची टोपी भरून काढण्यासाठी अनेक जण पुढे आहेत आणि जनतेला सुद्धा या ठिकाणी आश्वासक अशा प्रकारचा पक्ष पाहिजे.
त्या दृष्टीनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश केलाय. एवढंच आपल्याला सांगतो की आपल्याला पक्षामध्ये सन्मानाची वागणूक निश्चित द्यावी. पक्षाच्या माध्यमातून आपल्यावर योग्य ती जबाबदारी द्यावी. शेवटी कार्यकर्ता काम करत असताना त्याची एकत्र मागची राजकीय पार्श्वभूमी आणि ज्या पक्षामध्ये त्याला काम करायचं निश्चय केलं का त्यालाही बरोबर. कारण त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की आमच्या सर्व सरकारी आम्ही निष्ठेने अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी केलं आणि याही पक्षामध्ये त्यांची भेट देण्याची इच्छा आहे. त्याच्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय लागतं, सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक लागतं त्याचं काम एखादं मागं पुढे होईल परंतु त्याच्याबरोबर संकट तर माझ्यासाठी दखल घेणारं माझी विचारपूस करणारं माझ्या पाठीशी कोण आहे हे महत्वाचं आणि त्यातून खऱ्या अर्थानं संघटने वाढत जातं आणि तशा प्रकारचं काम निश्चित या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होईल. माझ्यावर ही जबाबदारी घेत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव मध्ये वाढला. त्या प्रवीण भाईंनी उल्लेख केला त्याप्रमाणे मलाही कोरोनाची लागण त्या ठिकाणी झाली तर मला येण्यासाठी या ठिकाणी वेळ झाला. पण आम्ही येत असताना आमचं दुसरं काय होतं की सोशल डिस्टन्स पाळला जातं. आम्ही सुरक्षित पण आपण कसं असताना त्या ठिकाणी थोडं मागं पुढे झालं त्रास होऊ शकतो. तर आम्ही त्याच्या काळामध्ये आणला मोठ्या प्रमाणात वाटतोय तरी सुद्धा दक्षता घेण्यात मला पक्षाने जबाबदारी या ठिकाणी दिली आहे. 8 तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये मी इथून पुढच्या काळामध्ये त्यावेळी त्या प्रत्येक तालुक्याला भेटून मला कार्यावर 4 कार्यकर्ते असतात त्या ठिकाणी कारण आपण ज्यावेळी आणि पक्षाचे जे काही मिळाले असतील कार्यक्रम असतील त्यासाठी मी निश्चित त्या ठिकाणी आपल्याला वेळ देण्यासाठी निश्चित त्या ठिकाणी राज्य काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न हा निश्चित त्या ठिकाणी राहील. आम्ही सामूहिकाने आपल्या कार्याचा आढावा दिलाय तो पक्षापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी करेल. पण मी आपल्याला एवढं आश्वासन देतो की आदरणीय पवार साहेबांचा विचार जयंतराव पाटील साहेब, अजितराव पवार साहेब, सुप्रिया सुळे, राजेश टोपे असतील आमच्या अनिल देशमुख असतील गृह असतील यांच्या माध्यमातून निश्चित आपल्या पाठीशी सर्वांच्या पाठीशी हे राज्य शासन आहे अशा प्रकारची खात्री सुद्धा या निमित्तानं आपला सर्वांना या ठिकाणी देतो. अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा जे पंचनामे होतील त्यांना सुद्धा काही कमी अधिक प्रमाणावर मदत देण्याचं काम हे त्या ठिकाणी निश्चित प्रकारे होईल. माझ्याकडे जो फरक विभाग आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा जर आपण बघितलं तर त्याच्या माध्यमातून मार्केट कमिटी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करतात. तुमच्या डोळ्यात या ठिकाणी उल्लेख केला त्याप्रमाणे पवार साहेब मला लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फोन करायचा किंवा मुंबई एमएमसी बंद काढलेली आहे पुण्याच्या एमएमसीचं काय झालं थोडा बहुत त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला की एमएमसी बंद केली जायची. पण पवार साहेबांची भूमिका ही होती की शेतकऱ्यांना पिकवलेला माल मार्केटला आल्याशिवाय ग्राहकापर्यंत जाणार नाही, ग्राहकाची मागणी आहे ती पूर्ण होणार नाही आणि पहिला तोडा झाल्याशिवाय दुसरा तोडा त्या ठिकाणी पिकात तयार होणार अशा प्रकारचे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा पवार साहेब. कापूस खरेदी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली. तो विभाग माझ्याकडे अगदी 14 ऑगस्टला आपण कापूस खरेदी केली. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळामध्ये कापूस खरेदी थांबली की विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकरी न्यायालयाची भूमिका आपण घेतली. पवार साहेब त्यासाठी सुद्धा सातत्यानं पोलीस सातत्याने करतो. आपल्या भागामध्ये पिकणारा जो आंब्याचं पीक आहे त्याची मात्र फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता कारण दरवर्षी आणि पुन्हा पुण्याच्या वतीने त्या ठिकाणी मुंबई पुण्यासारख्या अपार्टमेंटमध्ये तिथं तिथल्या ज्या सोसायट आहेत त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट आंबा घ्यायचा आणि तो त्याच्या भागामध्ये द्यायचा अशा प्रकारचे संकल्प राबवले त्याला यश त्या ठिकाणी आलं. परंतु आम्ही असे अधिकारी चर्चा करत असताना असं लक्षामध्ये आलं की आंब्याला ज्या प्रमाणे उठावत्या पण उठावत तर मला एका अधिकाऱ्याने सांगितलं की आंबा हे आनंददायी फळ आहे म्हणजे माणूस आनंदाला नाही असताना त्या ठिकाणी आंबा आणि कोरोनाचं संकट एवढं घडत होतं की लोक त्या ठिकाणी भीतीच्या छायाखाली त्या ठिकाणी होते. पण नंतरच्या काळामध्ये ही भीती त्या ठिकाणी उभं केली. परतच्या माध्यमातून आपल्या आपल्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळून देण्याचा आमचा निश्चित प्रकारे प्रयत्न राहील. खरेदी होत असताना किंवा त्या ठिकाणी काय आपल्या अडचणी आल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी
निश्चित प्रकारे तो केला जाईल अशी खात्री या ठिकाणी या निमित्तानं देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण मला उत्साह दिसला या ठिकाणी. म्हणजे मी आता आमची आता गेल्या 8-9 महिने सवय उरलेले भाषण करायची. तर भाषण करायला कुठे जायचं म्हणलं की उडावून देतो. तर पोलीस सर्वांनी मोठ्या उत्साहानं भिरानं आमचं स्वागत केलं. मोटरसायकलची रॅली त्या ठिकाणी केली. हीच काय सोबत त्या ठिकाणी घातली की माईक नको, स्पीकर नको, सुट्टी आपण शिस्तही त्या ठिकाणी पाहिली पाहिजे. पण आपला हा उत्साह निश्चित राष्ट्रवादीला या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये सर्वोच्च पदावर घेऊन अशा प्रकारचा उत्साह आपला दिसला. आपला सर्वांना अतिशय मनापासून या निमित्तानं मी धन्यवाद देतो. ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला ते काका कोणाकडे सर्व सहकार्याने या ठिकाणी पक्षाच्या वतीने स्वागत करतो आणि निश्चित या सर्वांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न राहील अशा प्रकारची सुद्धा खात्री या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपण पुन्हा नंतरच्या काळामध्ये अधिक राजकीय या ठिकाणी बोलून राजकीय उद्योग करण्याची ही वेळ आहे. पण मी तुम्हाला बघायला त्यांच्याकडे एवढंच आश्वस्त करतो की राज्य शासन आपल्या पाठीशी अशी खात्री देतो आणि माझे दोन शब्द संबोधन